दरम्यान खूप सुंदर असा स्क्वेअर कटचा शॉट खेळलेला आहे बॅट्समननी आणि त्याच्यावर 4 धावा जमा और केलेल्या ये लगा विपुल ज्वेलर्स चौका। मोगराचे खेळाडू आपण बघितलं तर मैदानावरती यावेळी बघितलं चांगला चौकार मात्र आलाय आणि त्या चौकारानंतर पुन्हा एकदा आपण बघितलं चांगली गोलंदाजी हाताळली। एक चौकार आल्यानंतर आपण बघितलं तर कमबॅक केले गोलंदाजांनी। उंच पुरा गोलंदाज आहे आमच्या समोर चेंडूकडून गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय यशवंतनगर प्रीमियर लीगचा आजचा दिवसातील 7वा सामना सध्याच्या घडीला आपल्या मैदानावरती पाहायला मिळतोय। दुपारचं सत्र आहे। हो चांगला फटका बघितला आपण गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल का धन 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 चेंडू जाईल 4 धावांसाठी धावा मिळतील 4 येतोय चौकार। और ये लगा विपुल ज्वेलर्स चौका। वेगवान 4 धावा पुन्हा एकदा चौकार आलाय। चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता लेगच्या दिशेने चेंडू आपण ट्रॅव्हल होतोय सिंगल मात्र पूर्ण केलंय। सिंगलच्या सहाय्याने पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं तर मोगरा संघ चांगलं पॉझिटिव्ह क्रिकेट खेळत असताना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतो। जे स्टँड आहे त्या स्टँडमध्ये खचाखच भरले सध्याच्या घडीला प्रेक्षक। दुपारच्या सत्रामध्ये आपण बघतोय सर्व तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे यशवंतनगर प्रीमियर लीगच्या माध्यमातून। दरम्यान इथे मारीगोल्ड सोसायटीचे सेक्रेटरी यश आणि ट्रेजरर लिनो हे आले, त्यांनी मंचावर यायचं आहे। यश आणि लिनो धन्यवाद जयेश सर। नक्कीच मान्यवरांना आपण आमंत्रित करतोय। मान्यवर येणं फार जरुरी आहे सध्याच्या घडीला कारण सर्वांचं महत्त्वपूर्ण योगदान या स्पर्धेला आपण पाहिलंय। 2 दिवसीय स्पर्धा आपण या मैदानावरती पाहणार आहोत। 12 संघांचा सहभाग। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण बघितला मोगरा संघ धावसंख्या 11 धावा। हितेश पटेल यावेळी गोलंदाजी मार्कवरती। तुलिप संघाकडून गोलंदाजी करत असताना यावेळी मोगरा संघ प्रथम गोलंदाजी करतोय। एका षटकाचा खेळ पूर्ण झालाय 11 आणि नंतर आता बघितला लेग बायचा इशारा 12 धावा धावफलकावरती लागतायत। टॉस की बॉस लेफ्ट साइडला आपण बघितलं मायबाप क्रीडा रसिक स्पर्धेला पाहतायत। आजच्या दिवसातील आपण बघितलं जवळजवळ 7वा सामना काहीतरी पाहायला मिळतो आपल्याला या व्यासपीठावरती। अनेक मान्यवर उपस्थित आहेत त्यांचं हार्दिक स्वागत आहे। यावेळी खेळण्याचा प्रयत्न ऑप्शनच्या बाहेर चेंडू बघा पुन्हा एकदा टप्पा पडल्यावर चेंडू वेगवान बाहेर जातोय। संधी मिळत नाहीये इथे आपण बघितलं तर चांगली गोलंदाजी तुलिप संघाकडून पाहायला मिळते। एका साईडला मोगरा वर्सेस तुलिप कोण जिंकेल मोगरा जिंकेल की तुलिप जिंकेल हे येणारा वेळ ठरवेल। इसके बाद वाला लिस्ट है क्या सर? सिंगल पूर्ण केले। सिंगलच्या सहाय्याने आपण बघितलं धावसंख्या वाढली जाते। षटक क्रमांक पुन्हा एकदा 22चा इशारा पंचांकडून 1 धाव अवंतर मध्ये आपण बघितलं तर आणखीन काउंट होते। षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे मैदानावरती सध्याच्या घडीला आपण 2 संघांमध्ये लढत पाहतोय। एका साईडला तुलिप एका साईडला मोगरा संघ। यावेळी ऑप्शनच्या बाहेर चेंडू खेळण्याचा प्रयत्न आपण बघितला निर्धाव चेंडूची संख्या होत असताना आपल्याला पाहायला मिळते। दुपारच्या सत्रामध्ये आपण बघतो अतिशय कडक ऊन मार्च हिट आपल्याला पाहायला मिळते। अरे सर मार्केटिंग सिंगल डबलला कन्वर्ट केले 2 धावा पूर्ण केले जात आहे। तो बघता बघता 2 धावा सुद्धा पूर्ण झाल्या। तिसरे धाव घेण्याचा प्रयत्न आणि 3 धावा सुद्धा पूर्ण झालेल्या आहेत। या 3 धाव्यांनी आपण बघितलं धावांची गती आता बघितली तर 16 धावा धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते। एक गडी बाद 16 मोगरा संघ प्रथम फलंदाजी करत असताना या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय।
आजच्या दिवसातील पहिला दिवस, पहिल्या दिवसातील 6वा 7वा सामना आपण पाहतोय. पुढचा चेंडू हो हो, यावेळी बघितला तर दांडी खुल, यावेळी बघितलं तर यष्टा उद्ध्वस्त झालेल्या आहेत आणि एक संगीतला सुद्धा येऊ द्या. चला दरम्यान पुढचा सामना मारीगोल्ड वर्सेस पूनम. दोन्ही कप्तानांनी स्कोरर कडे यायचं आहे आणि आपले प्लेइंग 11 सबमिट करायचे आहे. मारीगोल्ड आणि पूनम. चला मॅरीगोल्ड आणि पूनम दोन्ही कप्तानांनी यायचं आहे टॉस साठी पण आणि आपलं प्लेइंग 11 ची लिस्ट घेऊन यायची आहे. 18 धावा आपण बघितलं धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 गडी बाद. सध्याच्या घडीला मोगरा संघ प्रथम फलंदाजी करत असताना. दरम्यान मी रिक्वेस्ट करेल आमचे आशिष मट्टू कमिटी मेंबर त्यांनी पुढे यायचं आहे आणि इथे उपस्थित आपल्या मारीगोल्ड सोसायटीचे सेक्रेटरी यांचा स्वागत करायचं आहे पुष्पगुच्छ देऊन. आशिषजी यश जैन साहब सेक्रेटरी. डबलसाठी प्रयत्न केलाय आपण बघितलं तर बघायचंय 2 धावा सुरक्षित पूर्ण केल्या गेल्या आहेत. तुलीप संघ बघितलं तर आता यावेळी मोगरा संघ थोडंसं आपण बघितलं तर वरचढ होताना पाहायला मिळतोय. जवळजवळ बघितलं तर आतापर्यंत 22ला 2 अशा प्रकारची सध्याची स्थिती आपण बघू शकतो. मारीगोल्ड और इधर इधर सर के पास जाओ. किती स्कोर तिसरीवर चालू आहे. तिसरं षटक मार्गच असताना आपण बघितलं तर गोलंदाजी मार्गवरती नवीन गोलंदाज मैदानावरती येताना पाहायला मिळतोय. यावेळी बघा आपण बघितलं स्ट्रेट ड्राईव्ह सुंदर फटका मात्र आपण बघितलं 2 खेळाडूच्या मधून ट्रॅव्हल होईल का चेंडू एकदा पूर्ण केले. थोडंसं बंबाल होताना पाहायला मिळतो खेळाडू आणि त्याचा फायदा उचलत असताना 2 धावा बघता बघता पूर्ण केल्या गेल्या. या 2 धाव्यांनी धावसंख्या 24 धावा आता मात्र धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक आपण बघितलं तिसरं आणि मोगरा संघ आपण बघितलं तर फलंदाजी करत असताना. कौन सा आपका टीम? पूनम का नहीं है भाई सर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने खेळलाय. मिड ऑफच्या दिशेने चेंडू जातो. ट्रॅव्हल होतोय. सिंगल पूर्ण केलंय. धावसंख्या 1 नि वाढतंय. तिथे बघितलं आपण तर थोडासा प्रॉब्लेम मध्ये होता खेळाडू. सिंगल मात्र पूर्ण केलंय. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 25 धावा 2 गडी बाद अशा प्रकारचं समीकरण या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे मोगरा संघ. बघितलं तर पेन चाहिए. पेन दो ना भाई इनको. हाँ नाम ऊपर लिख देना तुम्हारी टीम का. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा आपण बघितलं विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना तुलीप हा संघ बघितला तर फिल्डिंग करत असताना 3 षटकांचा खेळ पूर्ण आणि 3 षटकांनंतर धावा जर आपण पाहिल्या तर 25 धावा.
अमित गोलंदाजी मार्कवरती शेवटचा षटक आता असताना यावेळी बघितलं चेंडू गेला फायनल मध्ये सरळ जाईल का 4 धावांसाठी आणि बघता बघता चेंडू चौक्यासाठी गेलाय का पाहिजे आहे पंचांचा निर्णय काय पहिला बॉल एक शॉर्ट धाव आपण पाहतोय आणि धावा जर धावून बघितल्या तर काढल्या त्यामध्ये 3 म्हणजे 2 धावा मात्र आपण अंकित केल्या जातील. चांगला फटका होता बघितलं तर फाईन चेंडू वेगाने गेला पण चौकार होऊ शकला. हॅलो यावेळी बघा पुन्हा एकदा चेंडू त्याच दिशेने ट्रॅव्हल होतोय. यावेळी चेंडू जाईल का सीमारेषा पार चेंडूनी मात्र यावेळी सीमारेषा पार केले चौकार. और ये लगा विपुल ज्वेलर्स चौका. बत्तीस धावा आपण बघितला यावेळी गडी कॅच झेल पकडला गेलाय 32 धावा मात्र चांगल्या प्रकारचा खेळ उत्कर्षाने चांगला झेल पकडलाय. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या आपण बघितली तर 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. दुपारच्या सत्रामध्ये असलेला सामना 7वा सामना आजच्या दिवसातील आपण पाहतोय. अमेय स्पोर्ट अकॅडमीचं मैदान त्यावरती आपण बघितलं यशवंतनगर प्रीमियर लीग ही स्पर्धा आजच्या दिवसामध्ये आपण खेळतोय. उद्याच्या दिवसामध्ये फायनलचा ग्रँड फिनाली सामना सुद्धा याच मैदानावरती आपण खेळणार आहोत. कुठला संघ जाईल कुठला संघ या स्पर्धेतून बाहेर होईल हे येणाऱ्या वेळेत माहीत पडेल. शेवटचं षटक अमित गोलंदाजी मार्कवरती आहे. धावसंख्या 32 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत सध्याच्या घडीला. अमित कशा प्रकारे गोलंदाजी हाताळेल येणाऱ्या काही चेंडूवरती ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू होता स्पिच केला होता परत बघा पायानी चेंडू ढकलला सिंगल मात्र पूर्ण केली आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 33 धावा 33 3 गडी बाद 33 धावा अशा प्रकारचं समीकरण आपण पाहतोय सध्याच्या घडीला या मैदानावरती. शॉर्ट पिच चेंडू होता यावरती बघितलं तर आपण बघितलं चेंडू मिड विकेट रिजन मध्ये जोपर्यंत थ्रो येईल तोपर्यंत 2 धावा अंकित केल्या गेल्या आणि अशा प्रकारे 2 धावेनी मोगरा संघ पोहोचतो तो म्हणजे आता जवळजवळ मारी गोल्ड को दे देना उन लोगों का पहले का लिस्ट नहीं मिला 34 ये 2 35 धावा. यावेळी बघितलं तर पुन्हा एकदा वाईटचा इशारा येत असताना चौथी लास्ट बॉल है शेवटचा चेंडू पुन्हा एकदा वाईट. यावेळी बघितलं धावांची गती 37 धावांवरती पोहोचतोय. ओ यावेळी बघा मोठा हिट केला चेंडू जाईल सरळ सरळ 2 खेळाडूंचा गुण सीमा रेषा पार चौकार चौकार. और ये लगा 42 ज्वेलर्स 41 धावा त्याला 42 धावात आव्हान दिलं गेलंय आणि 42 धावात आव्हान कशा प्रकारे पूर्ण करेल तो म्हणजे समोरचा संघ आपल्याला पाहावं लागेल. चिकनी कमर पे तेरी मेरा दिल फिसल गया चिकनी कमर पे तेरी मेरा दिल फिसल गया स्ट्रांगली ये जादू तेरा मुझ पे चल गया चिकनी कमर पे तेरी मेरा दिल फिसल गया स्ट्रांगली ये जादू तेरा मुझ पे चल गया जादू ये चल गया मेरा दिल फिसल गया. चला पुढचा मॅच 2 टीम आपण पण रेडी राहायचं आहे. मारीगोल्ड आणि पूनम टीम. मारीगोल्ड आणि पूनम टीम मारीगोल्ड आणि पूनम टीम कॅप्टन चला आपण या टॉस केला जाईल यानंतरचा पूनम आणि सामना मॅरीगोल्ड टॉस टॉस मनीष साहेब टॉस साठी यायचं आहे. कॉइन कॉइन
मॅरीगोल्ड आणि पूनम दोन्ही कप्तानांनी यायचं आहे टॉससाठी. Who will call? टॉस हो रहा है. मैरीगोल्ड heads is the call and heads it is. So Marigold has won the toss. क्यों ऐसा थोड़ा चेंज हो गया है अभी डिसीजन? We would like to change. Yes. What is the target you are looking at to restrict Poonam? We will be restricting them till 35. ऑल द बेस्ट. ये आपका सेकेंड मैच है और आपको टूर्नामेंट लेने के लिए जरूरी है. Thank you. सो पुढचा मॅच आहे महत्वाचे. मारीगोल्ड वर्सेस पूनम मध्ये टॉस झालाय. निर्णय आपल्यापर्यंत येणार आहे. टॉस जिंकलाय मारीगोल्ड संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण अर्थात चूज टू फील्ड फर्स्ट चा निर्णय झालाय. चला मॅचला सुरुवात करायची आहे. तर 42 धावांचं लक्ष 42 धावांचं लक्ष इथून पार करायचं आहे. 24 चेंडूचा खेळ आहे आणि 42 धावा सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झाले आहेत. दरम्यान बांबू स्पाइसचे प्रोप्रायटर गणेश इथे आले. त्यांना मी विनंती करेन की त्यांनी मंचावर यायचं आहे. प्लीज गणेश भाई. सर आपने पहला बॉल देखा? पहिलाच निर्धाव चेंडू आलाय. कव्हर इथून कव्हर आणि मिडऑफ पण केलायचं होतं पण मिडऑफच्या क्षेत्राच्या हातामध्ये चेंडू गेलाय. विकेट पहिला विकेट लवकर कमावला. पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचंय गणेशजींचं. राजीव दरम्यान आमच्या बांबू स्पाइसचे प्रोप्रायटर ज्यांचा पहिल्या दिवसापासून इकडे सपोर्ट मिळत असतो त्यांचं सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येत आहे. यूट्यूब लाईव्ह चला मॅचच्या दिशेने जाऊया. स्वागत सन्मान नंतर आपण मॅचच्या दिशेने जाऊया. शॉर्टम पूल केला. मिड विकेटच्या डोक्यावरनं चेंडू खेळायचे क्षेत्ररक्षक वेगानं चेंडू पर्यंत पोहोचल्यात. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला जातो. प्रयत्न केला जातोय. 42 धावांचं लक्ष गाठायचं. 42 धावांचा पाठलाग करायचा आहे. गणेश जी ऊपर आइए प्लीज. एक दो शब्द आपसे बात की जाएगी. प्लीज आइए. मिड ऑनला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर आता चेंडू गेलाय. झेल टिपण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. चेंडू पाठीमागे निघून चाललाय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या जातील. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण 2 धावांची धावफलक जाऊन पोचलाय. तो 4 वरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. मागचा मॅच सुद्धा असाच होता. पाठलाग त्यांना 33 धावांचा होता. त्यावेळेला पहिल्या षटकामध्ये इतक्याच धावा होत्या. शरीरावरती चेंडू आदळला. क्रॉस बेड फटका खेळायचा होता. धावफलकामध्ये धावा आहेत ते 4. ज्यावेळेला मॅचला सुरुवात होईल त्यावेळेलाच एक महत्वाची सूचना केली जाते की 12th मॅन राखीव खेळाडू आपण या. थोडासा पिच खेळायचा होता चेंडूला. लॉंग ऑन वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे तिथे फील्ड केला जाईल. जोपर्यंत थ्रो येईल तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती. पूर्ण पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकानंतर धावा आहेत धावफलकावरती 6. पाठलाग आहे 42 धावांचा. 18 चेंडूचा खेळ आहे. 36 धावा जुनी करायचे. ब्रेक ऐकूया संगीत आणि येऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने.
थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज राज. उत्कर्ष आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अमित ही जोडी मैदानावरती आहे आणि गोलंदाजीसाठी राज. कुठं चेंडू होता पाठीमागे गेला, बॅकफुटला पंच करायचा होता, चेंडू कव्हर पॉईंट रिझन मध्ये फील्ड केला गेलाय. एकच धाव या चेंडूवरती पूर्ण. दरम्यान मी आपल्या इथे गणेश साहेब बसलेले आहेत, बांबू स्पाइसचे प्रोप्रायटर. त्यांना विचारेन की आयोजनाबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे. बहुत अच्छा है, लेकिन सनी जी को थोड़ा सा फील्डिंग में ध्यान देना चाहिए. नेक्स्ट टाइम लगता है फर्स्ट प्राइज गणेश की तरफ से ही होगा, जिस हिसाब से लग रहा है आज ये बार. आपण असंही सनीने चांगलीच फिल्डिंग केली होती. सनी यांनी चांगली फिल्डिंग केली होती बिल्कुल, कारण चेंडू त्यांच्या जवळला ट्रॅव्हल होत होता. कानून के हाथ लंबे होते, सनी जी के पैर लंबे. बिल्कुल उन्होंने दिखाया था. आणि मध्ये मधल्या काळामध्ये इथून विकेट गमावलाय. क्लीन बॉलच्या स्वरूपात इथे परतावं लागतंय. स्कोर 7 वरती आहे. पाठलाग आहे 42 धावांचा पाठलाग करायचा आहे. धावफलकावरती धावा ते 7. आणि ज्या ज्या लोकांनी पहिला मॅच जिंकला आत्मविश्वास आहे. पण बघा कधी कधी काय होतं की सुरुवातीचे मॅच चांगल्या जाऊन सुद्धा शेवट चांगला होत नाहीये. म्हणून त्यांनी सुद्धा केअरफुल राहायचं आहे. आणि पहिली मॅच जरी गमावली आहे पण दुसरा मॅच आपण जिंकू शकतो. हा आत्मविश्वास तुम्हाला कायम ठेवायचा आहे. 7 धावा धावफलकावरती आहेत. सचिन नवीन फलंदाज सायकरेनला. अकोटप्यात चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न, बॅक टू बॅक दुसरा विकेट. चांगला झेल टिपला आहे तिथे शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये. दुसरा विकेट गॉन. एका फटाफट 2 विकेट आतापर्यंत प्राप्त केल्यात ते गोलंदाजानं राजनं. अटॅकच्या मौक्यावरती राज आहे. बॅक टू द बॉलर. चेंडूला खेळायचं होतं समोरच्या दिशेनं खेळले. चेंडू लॉंग ऑन रिजन मध्ये जोपर्यंत फिल्डर येईल. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 42 धावांचा पाठलाग करायचा आहे. मोगरा वर्सेस टुलिपचा मॅच आहे. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, ड्राईव्ह केले, चेंडूला वाईडिश लॉंग क्षेत्ररक्षक वेगानं चेंडू पर्यंत पोहोचले. चेंडू गेला सगून, हाताला लागला, चेंडू निसटलाय. बघूया चेंडू निसटलाय का मॅच. चेंडू गेला बॉन्डल्याच्या बाहेर. चौकार. और ये लगा विपुल ज्वेलर्स चौका. दोन षटकांचा खेळ संपला. 2 षटकांचा धावा आहे धावफलकावरती. 12-13 गाणं वाजले. 12 धावा झाल्या धावफलकावरती. 12 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहे आणि 12 चेंडू मध्ये 30 धावा करायच्या आहेत. 12 चेंडूचा खेळ आहे, 30 धावांची आवश्यकता आहे. निमेश गोलंदाज. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू होता, हाताला गेला होता. स्ट्रेकच्या हाताला लागून चेंडू पाठीमागे जातोय. 22चा इशारा पण होईल. 2 अवंत धावा धावफलकावरती ऍड होईल. स्ट्रायकर एंडला चांगली गोलंदाजी, चांगली. पहिला फ्रंट फुटला हो की बॅक फुटला हो, हे थोडेसे द्विधा मनस्थितीमध्ये होते. नाही फ्रंट फुटला आले नाही बॅक फुटला आले, थोडस मध्येच अडकले गेले आणि इथून निर्धाव चेंडूची सांगता
होत असताना गोलवट्यापर्यंत चेंडू होता, ड्राईव्ह केला, पीच चांगला झेल टिपला गेलाय. क्षेत्ररक्षक होती तिथे मुकेश यांनी चांगला झेल टिपला. विकेट क्रमांक 4 गमावलाय. चौथा विकेट गमावलाय टीम टुलिपच्या संघानं. चौथा विकेट टुलिपच्या संघानं इथे गमावलाय. नवीन फलंदाजावरती हितेशने सुद्धा समोर खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक वेगानं मुकेश पोचल्या चेंडूवरती. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. सुरुवात स्टार्ट टिकामुळा चांगला नव्हता झाला. 42 धावांचं आव्हान होतं. मग पहिल्या 2 षटकामध्ये किमान 20-22 धावा येणं आवश्यक होतं. तसं काही नाही. जर रेग्युलर इंटरव्हलमध्ये विकेटही त्यांनी गमावल्यात टुलिपच्या संघानं. खेळायचा होता ऑन साईडला. बॅटची पेस लवकर थोडीशी बंद झाली. कडे लागून चेंडू गली क्षेत्रामध्ये जातोय. फील्ड केला जाईल. एकच धाव या चेंडूवरती पुढतं. सिंगल रनने धावलं पुढे चाललंय. 16 वरती जाऊन पोहोचलाय. 2 चेंडूचा खेळ या षटकातील शिल्लक राहिलाय. 2.4 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. यशवंतनगर प्रीमियर लीग 2024चा पहिला दिवस. पाठीमागे गेला. जागा बनवायचा होता. बॅकफुटला जाऊन थोडासा कव्हर आणि पॉइंटच्या मधून चेंडूला खेळायचं होतं. बीट करतोय चेंडूला. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना धापलकावरती धावा आहेत त्या 16. हो काय मारा चाललाय. लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स स्पोर्ट्स स्पिनचा मारा राजच्या इथून मार्फत झाला विजय. मार्फत चांगल्या षटक हाताळले विजय आणि 3 ओव्हरचा खेळ संपला आणि 3 षटकांचा धावा आहे. धापलकावरती 16 6 चेंडूचा खेळ आहे आणि 26 धावांची इथून आवश्यकता आहे. ब्रेक मध्ये ऐकूया संगीत आणि येऊया मॅचच्या दिशेनं. थँक्यू. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज लीलाधर. शेवटचं षटक हाताळण्यासाठी लीलाधर. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. कट केला चेंडूला. पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू झाला बॉन्ड लाईनच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती स्क्वेअर कटचा चौकार. और ये लगा विपुल ज्वेलर्स चौका. थँक्यू. पहिल्या चेंडूवरती बॅकफुटला गेला. बॅकफुटला घेऊन जागा बनवली. पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला बीट केला. स्क्वेअर कटचा चौकार. आता ऑन साईडला खेळायचं होतं. बॅटच्या वरच्या बाजूला जिथे स्टिकर लागतं त्या ठिकाणी चेंडू हा लागलाय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली गेली. धापलकावरती धावा 21. अजून बरोबर 21 धावांची आवश्यकता आहे. चेंडूचा खेळ शिल्लक राहिला तो 4 चेंडूचा खेळ आहे. 21 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. फुलटा चेंडू होता. ड्राईव्ह करत होता चेंडूला. फील्ड केले जाईल सीमारेषे जवळ. 1 रन. 22. एकदा कट करत होता चेंडूला. बॅटच्या कडेला वरच्या बाजूला चेंडू लागलाय. एकच धावे चेंडू. ते औपचारिकता जवळपास. बाकी पण लीग स्टेज आहेत. बऱ्याच गोष्टी असतात लीग स्टेज मध्ये. किती फरकाने जिंकता, किती फरकाने पराभूत होता. मग क्वालिफायच्या दिशेने जात असताना मग समीकरण काय येणार त्याच्यावरती. पॉइंटला चांगला जेल टिपलाय.
चांगला झेल टिपला पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. सांग तुझ्या मनानं काय करतय कोणे देशीने हो कोणे गावीने हो सांग तुझ्या मनानं काय करतय कोणे देशीने हो कोणे गावीने हो सांग तुझ्या मनानं काय करतय. शेवटचा बॉल आहे. ऑप्शनच्या बाहेर चेंडू हाताला गेला. शेवटचे चेंडू निर्धाव आणि पुन्हा चांगला खेळ करून टीम विजयी झाले. मोगरा टीमनं बॅक टू बॅक दुसरा मॅच जिंकलाय.